त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आल्यानं परिसरातील नागरिक आणि रुग्णांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय सध्या स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, तुपादेवी फाटा, अंजनेरी येथे स्थलांतरित करण्यात आले। त्र्यंबकेश्वर शहरातील नागरिकांची मागणी होती की उपजिल्हा रुग्णालय शहराच्या हद्दीत किंवा गावामध्येच अन्य योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावं। मात्र नागरिकांच्या या मागणीचा विचार न करता रुग्णालय तुपादेवी अंजनेरी फाटा येथे हलवण्यात आल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। त्र्यंबकेश्वर हे धार्मिक आणि पर्यटनाचं महत्त्वाचं ठिकाण आहे। येथे स्थानिक नागरिकांसह मोठ्या संख्येनं भाविक येत असतात। अशा परिस्थितीत रुग्णालय शहरापासून दूर केल्यानं आपत्कालीन उपचारांसाठी रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचणं आता कठीण होऊ शकतं। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसोबत नातेवाईकांना सुद्धा ये-जा करण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि प्रवासाचा खर्च सहन करावा लागणार आहे। सार्वजनिक वाहतुकीची सुविधा पुरेशी नसल्यास रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांवर आर्थिक भुर्दंड पडण्याची शक्यता आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनाचा पथ उभारण्यासाठी रुग्णालय हटवण्यात आलं असल्याची चर्चा नागरिकांमध्ये। विकास कामांना विरोध नसला तरी नागरिकांच्या आरोग्याच्या मूलभूत सुविधांशी तडजोड करून विकास कामे होऊ नयेत अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त होते। शहरातील नागरिकांना सहज आणि तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध होणं आवश्यक आहे। त्यामुळे प्रशासनानं नागरिकांची मागणी, रुग्णांची गैरसोय आणि आपत्कालीन परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर शहरातच योग्य ठिकाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आता जोर धरतीये। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हागोटे, त्र्यंबकेश्वर।